ईदभर पोटाची खळगी भरण्यासाठी परिस्थिती संग 2 हात करणारी आजी. आयुष्याच्या संध्याकाळी 4 पैसे गाठीशी असावं म्हणून भर उन्हात भाजी विकणारी ही आजी. हिच्या डोळ्यात आज पाणी हाय. डोळ्यात पाणी येण्यामागचं कारण हाय इथली गेंड्याची कातडी असणारी व्यवस्था. जिला ना दया ना माया. रणरणत्या उन्हात ही आजी बीडच्या भाजी मंडईत भाजी विकती, 4 पैसे कमवती. पण बीडच्या नगर परिषदेच्या डोळ्यात ही खुपलं आणि आणली कारवाईची गाडी. गाडी आली, गाडीतनं 4 गडी खाली उतरलं आणि कारवाईला सुरुवात केली. आजीला हिसकं दिलं, धसकं दिलं. आजीनं इकायला आणलेली भाजी कणाकणा उचलली आणि कचऱ्याच्या गाडीत टाकून दिली. या कर्मचाऱ्यांचा निर्दयपणा इतका का सकाळपासून उपाशी असणाऱ्या आजीचा जेवणाचा डबा बी उचलला आणि कचऱ्याच्या गाडीत फेकून दिला. कर्मचारी हातात घावल ती सामान उचलत होती आणि फेकून देत होती आणि आजी काडी काडी भाजी पदराखाली दडवत होती. पण कर्मचारी सगळं कचऱ्याच्या गाडीत फेकून देत होती. डोळ्या देखत सारं कचऱ्यात जाताना बघून आजीचा बांध फुटला आणि आजी ढसा ढसा रडू लागली. तुमचे पैसे सकाळपासून विकलेले, तुमचा जेवणाचा डबा त्याच्यात टाकला. वंगाळ, लय वंगाळ. ही व्यवस्था लय वंगाळ. मोठ्या लहान शिटीत करोडोचा भ्रष्टाचार होतो. अनाधिकृत बांधकामाचं मजलं चढले जातात. खोऱ्यानं पैसा वडून घेतला जातो. त्यांच्यावर कारवाई कवा होत नाही. पण कारवाई होती ती फक्त ईदभर पोटाची खळगी भरणाऱ्या गरीबावर. विशाल सवने, साम टीव्ही.